दरम्यान विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। हिम्मत असेल तर अविश्वास प्रस्ताव आणा असं थेट आव्हान नवनाथ बन यांनी दिलं। जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेपदी बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते संविधानाच्या विरोधात, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? त्याच्यामुळे माझं तर काय म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे, होऊ द्या चर्चा। अशा पद्धतीनं विधानसभा किंवा विधिमंडळ चालवलं जात। तुमचा अधिकाराच्या गोष्टी सांगताय कोणाला? तुम्हाला अधिकार दिले कोणी? तुम्हाला अधिकार लोकशाहीनं आणि संविधानाने दिलेले आहेत आणि त्याच लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करण्याची भूमिका घेतलेली आहे। आणि तुम्ही म्हणताय मी पाहीन, तुम्ही कोण? तुम्ही आज आहात उद्या नाही, पण या परंपरा तुम्ही तोडताय आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय, हे अनेकदा उघड झालंय। भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित करण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलं होतं, ते आम्ही या निमित्ताने सांगू। त्यांच्यामुळे तुमच्यात हिम्मत असेल तर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात हक्कभंग किंवा विधानसभा अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून दाखवा। राहुल नार्वेकर हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे अध्यक्ष आहेत। तुमचे नाना पटोले आणि भास्कर जाधव जेव्हा तालिका सभापती होते, तालिका अध्यक्ष होते, तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित तुम्ही केलं होतं। आणि तुम्ही काय हुकुमशाहीची भाषा करतायत? हुकुमशाहीची भाषा तुमची होती, हुकुमशाही महाविकास आघाडीच्या काळात होती। त्यामुळं 1.5 वर्ष आमच्या 12 आमदारांना तुम्ही निलंबित केलं होतं। आता आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय आणि राहुल नार्वेकर हे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम करतायत। हुकुमशाही महाविकास आघाडीच्या काळात होती, हा आरसा तुम्हाला या निमित्ताने आम्ही दाखवू।